सॉरी गाईज, पण आपल्याला जर आपल्या घरच्यांना वाचवायचं असेल तर आपल्याकडे फक्त हा एकच ऑप्शन आहे, दुसरा मार्ग नाही आपल्याकडे. यापेक्षा काही वेगळा प्लॅन तुमच्या मनात असेल तर तुम्ही सांगा, तो आपण फॉलो करू. आपल्या सगळ्यांचं अल्टिमेट एम एकच आहे, आपल्या घरच्यांना सुखरूप बाहेर काढणं यत्न. सत्या, तुझ्या मनात काही प्लॅन आहे का? वेगळं काही सुचत नाहीये मला. हणम्या, तुझं म्हणणं मला पटतंय. हे करून माझा बापू वाचणार असेल ना तर मी एकटा बाहेर पडायला तयार आहे. हणम्या प्लीज उगाच इमोशनल होऊन काहीतरी डिसिजन घेऊ नकोस. मला काय वाटतंय, आपण ना असंच इमोशनल होऊन काहीतरी चूक करावी म्हणून तू हे सगळं करतोय. सॉरी विकी, पण मला हा प्लॅन अजिबात पटलेला नाही. ठीक आहे, मग तू नको येऊ, तू थांब इथे, आम्ही आमचं बघून घेऊ. या प्लॅनसाठी मी आणि विकी तयार आहोत, बाकी कोण तयार आहे ते सांगा आता. मी तयार आहे. मी पण तयार आहे. मी एका पायावर तयार आहे. ठीक आहे, तुझं काय? सॉरी, पण मला रोहिणीचं म्हणणं पटतंय. तुला तिचं म्हणणं पटतंय का स्वतःला भीती वाटतेय? भीती वाटते, पण तो आपलं काय ऐकून घेईल ना. मी तयार आहे. अबे तू वेडा आहेस का? अरे त्यांनी परत तुला काही केलं तर? हे बघ, त्याला जर मला मारायचं असतं ना तर त्यानं कधीच मारून टाकलं असतं. आणि आता सगळ्यांचं ठरलंय तर मागे हटण्यात काहीच पॉईंट नाही. ठीक आहे, तो रात्रीच आपल्या समोर येईल, त्यासाठी आपल्याला रात्रीच बाहेर पडायला हवं. ठीक आहे, तू वेळ सांग कधी निघायचं ते. नाही, मी वेळ सांगतोच, पण तू आमच्या बरोबर येणार नाहीस. का मी काय याचं नाहीये? यासाठी आम्ही तिघच बाहेर पडणार आहोत, मी, हणम्या आणि आभ्या. तू इथेच थांबशील या सगळ्यांबरोबर. आम्ही बाहेर असताना जर इथे काही झालं तर ती सिच्युएशन तूच हँडल करू शकतोस, म्हणून तू इथेच थांबायचंस ह्या सगळ्यांबरोबर. चला आता आपल्या रूम मध्ये जाऊन आराम करूया, रात्र झाली की इथेच भेटूया. चला. ठीक आहे, सावध राहा. ठीक आहे, तुझा कविता विकीला द्यायचा. हा, मी नाही देणार. नाही म्हणजे काय? मी कोयता नाही देणार. ए डिक्या, यो फक्त कोयता मागितो, तुझी प्रॉपर्टी मागत नाहीये. त्याला प्रॉब्लेम काय? अरे प्रॉब्लेम असणारच ना. तुम्हाला कळत कसं आहे, इथे पण रिस्क आहे ना. मी कोयता देणार नाहीये. तो जो कोणी आहे त्याने माझ्यावर हल्ला केला तर मी काय करू? अरे पण मी इथे आहे ना, तू काय घाबरतोय? अरे सत्या, पण एक मिनिट, त्याला नका फोर्स करू. आणि हे काय, तुम्ही ही हत्यारं का घेतलीत? हत्यारं आपण घेणार नाही आहोत. हत्यार नाही घ्यायचेत म्हणजे? हे हत्यार न घेता त्याच्या समोर जायचं, हे म्हणजे आ बैल मुझे मार म्हणण्यासारखं आहे. हो यार विकी, म्हणजे आतापर्यंत तू रिस्क घ्यायला म्हणत होतास तोपर्यंत ओके होतं यार, पण आता हत्यार घ्यायची नाही. दिस इज टू मच. विक्रांत, एखादं हत्यार सोबत ठेवायला काय हरकत आहे? अरे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये, तो जो कोणी आहे तो आपल्यावर पाळत ठेवू नये. इथली प्रत्येक गोष्ट त्याला कळतीये. आपण किती हत्यारं लपवायचा प्रयत्न केला तरी त्याला ते कळणारच आहे, आणि जर त्याला कळलं तर कदाचित तो येणारही नाही. विक्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हे बघ, तुझा निर्णय चुकीचा आहे की बरोबर मला माहित नाही, पण मी त्याला चांगलं ओळखतो. तो तेव्हाच आपल्या समोर येणार जेव्हा त्याला यायचं असेल. ठीक आहे ना, तो समोर येणार आहे का नाही हे कळेलच. ऐक ना अभ्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही प्लीज नका ना जाऊ. रोहिणी प्लीज, मी जायचं ठरवलंय आणि मी जाणार आहे. तू फक्त तुझी काळजी घे. चला निघूया. चला.
काळजी घ्या. तुम्ही सांभाळा ना हण्या. नीट जा रे. आपलं ठरलंय त्याप्रमाणेच वागा. आणि एक लक्षात ठेवा, चालताना आजूबाजूला नीट लक्ष ठेवा. तो कुठूनही हल्ला करू शकतो. तो ना एकदा सामनी होते माझ्या, नाही त्याची मुंडी पिळून काढली ना तर नावाचा हरम्या नाही. हेच नकोय आपल्याला. आपल्या घरचे त्यांच्या ताब्यात आहेत ना, हे विसरू नकोस. हणम्या, रागावर कंट्रोल. हं? आता आपण तिघही 3 वेगवेगळ्या दिशेनं जाऊया. तू त्या साईडने जा, तू इकडनं जा, मी इकडे जातो. चला. तू जो कोण बी आहेस ना, अरे सामने ये एकदा. ए समोर एकदा आणि बोल माझ्याशी. हे बघ, इथं आम्ही भांडायला आलेलो नाहीये. समोर ये, आपण बोलून बघू एकदा. अरे कोणी आहे का? अरे समोर ये एकदा. रोहिणी काय चाललंय तुझं? अगं बस ना जरा स्वस्त. नुसत्या फेऱ्या मारतीयस मगासपासून. रोहिणी अगं तुला सांगतेय मी, काय गरज होती ह्या अभ्याला असं जाण्याची आणि पुन्हा पुन्हा स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची? रिलॅक्स यार रोहिणी, तो काही एकटा गेला नाहीये. त्याच्यासोबत विकी आहे, हणम्या आहे. एवढं काय टेन्शन घेतेस? हो ना. आणि रोहिणी मला सांग, तो स्वतः म्हणाला होता ना त्याच्या जीवाला आता धोका नाहीये म्हणून. त्याला जर अभ्याला मारायचंच असतं तर मग त्याला सोडलंच नसतं ना त्यांनी. का त्रास करून घेते स्वतःला? करेक्ट बोलते ती रोहिणी. यार तुझ्या या पॅनिक मोडमुळे ना तुझ्या बाळाला पण त्रास होत असेल. जरा शांत हो. हो हो, सॉरी. घाबरायचं नाही हा बाळा, काही होणार नाहीये. लई बाबाची काळजी वाटतेय ना, पण आता बघ मावशी सांगतेय ना, बाबाला काही होणार नाही, त्यामुळे घाबरायचं नाही. तू ये इथे बस. बस बस जरा. ए सत्या, तो जो कोणी आहे त्याला आपल्या घरच्यांबद्दल कसं कळलं असेल रे? काही जर मी पण तोच विचार करते. पण सत्य तो कोण असेल आणि आपल्या घरच्यांना त्रास देऊन त्याला काय मिळणार आहे? नेमका कोण आहे हे आपल्याला माहित नसलं ना तरी एक गोष्ट नक्की, तो फक्त आपल्या कॉलेजचाच नाहीये, पण तो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे. पर्सनली ओळखणार आहे. तो ओळखणारा नसून ओळखणारी असेल तर? सतीश तुला नेमकं काय म्हणायचं? जर ती नीलांबरी असेल तर? हॅलो, आय होप मी जे काही बोलतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचतंय, तू ते ऐकतोयस. मला माहितीये तुला आमच्याशी प्रॉब्लेम आहे.
तुझा आमच्यावर राग आहे आणि म्हणूनच तू हे सगळं करतोयस. पण मी 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 तुला रिक्वेस्ट करायला आलोय. हे बघ, यामध्ये आमच्या घरच्यांचा काही एक संबंध नाहीये, त्यांचा काही एक दोष नाहीये. त्यांना प्लीज सोडून दे. आम्ही जी काही शिक्षा आहे ती भोगायला तयार आहोत. प्लीज. आय एम सॉरी. हॅलो हॅलो. हे बघ, तुला जर असं वाटत असेल की मी खोटं बोलतोय आणि तुला फसवण्याचा प्रयत्न करतोय तर तसं नाहीये. मी खरंच खरंच उदार मनाने तुला भेटायला आलोय. तुला जे काही बोलायचंय ते माझ्या समोर येऊन बोल. तू ऐकतोयस ना? हॅलो. हॅलो. ए सत्या, काही काय बोलतोयस? नीलांबरी तर मेली आहे ना. ती परत कशी येईल? हा, आणि सत्या यार, तू हे कुठल्या बेसिसवर बोलतोयस? म्हणजे तुला असं म्हणायचंय की नीलूचा आत्मा इथे आलाय आणि गप गा अनुजा. तूही त्याचं ऐकून काही काय बोलतेस? रोहिणी, थांब जरा. सतेज हे जे काही बोलतोय ते नेमका काय विचार करून बोलतोय हे आपल्याला कळायला पाहिजे. तुम्ही काही ऐकू नका त्याचं. त्याच्या डोक्याने तो कायम असले अंदाज लावत असतो. तुम्ही त्याला ओळखत असाल, पण मी त्याला चांगलीच ओळखून आहे. काही बोलतोय ग तो. स्टॉप इट यार रोहिणी. सत्या तू बोल, तुला का असं वाटलं? हे बघा, मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही. पण ज्या अर्थी ती जी कोणी व्यक्ती आहे ती आपल्या मागे लागली आहे ना, हात धुवून मागे लागली आहे, त्या अर्थी आपण त्या व्यक्तीचे गुन्हेगार आहोत. आणि गुन्ह्याचं म्हणत असाल तर आपल्या सगळ्यांकडनं एक गुन्हा घडला आहे. नीलांबरीचं मरण. त्या सगळ्या प्रकरणानंतर आपल्याला वाटलं होतं सगळं मिटलंय, संपलंय. पण तसं नसून जर ती आत्ता आपला सूड घ्यायला आली असेल तर विकीला ना नको त्या वेळेला नको ते काहीतरी सुचत असतं. आता तो आपल्याला दिसणारच नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना. विकीला सांगणार कोण? कंटाळा आलाय.
अरे का पुन्हा पुन्हा निलांबरीबद्दल बोलताय? तिच्या बाबतीत जे काही घडलं ते आपल्या समोरच घडलं ना. ती गेलीये आणि परत कधी येणार नाहीये. सत्या, काय तू लॉजिक नसल्यासारखं बोलतोस रे? हो सतेज, नाही, नीलूबद्दल मलाही असं काहीही वाटत नाहीये. मुळात नीलू गेलीये आणि ती परत येणं शक्यच नाहीये. आणि समजा समजा थोड्या वेळासाठी ना आपण गृहीत धरूया की नीलू परत आली, तरी आपण सगळे नीलूला खूप छान ओळखायचो. नीलू असं काहीतरी कधीच वागू शकणार नाही. पण जर तिला जे काही झालं त्याचा बदला घ्यायचा असेल तर काय? हा असा बदला का घेईल ती? हो यार, आणि आपण कधी कधी तिला इग्नोर करायचो, तिच्याकडे लक्ष द्यायचो नाही आणि कधी कधी लाईटली घ्यायचो. एवढीच आपली चूक होती. दॅट्स इट. नीलू ना खूप समजूतदार मुलगी होती. कदाचित आपल्या सगळ्यांमध्ये सगळ्यात समजूतदार होती ती. असं क्रूर आणि इतकं घाणेरडं ती कधीच वागणार नाही. एक मिनिट थांबा ना. बस करा ना यार हे विषय. सारखं निलांबरी निलांबरी करून मला का घाबरवताय? घाबरवत नाहीये रे बाबा, शक्यता बोलून दाखवतोय फक्त. काय रे? काय झालं? भेटला का तो? नाही म्हणजे? आम्ही त्याला बोलवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत तो आमच्या समोर आला नाही. हे असंच घडणार हे मला आधीपासूनच माहिती होतं. तो इतक्या सहजासहजी आपल्यासमोर नाही येणार. मग तुला हे आधीपासून माहित होतं तर मी नको म्हणत असताना कशाला गेलास? अगं, मी हे आधीच सांगितलं असतं तर कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. शिवाय विकी या प्लॅनच्या बाबतीत खूप सिरियस होता, म्हणून मी फक्त त्या समाधानासाठी त्याच्यासोबत गेलो होतो. नाही, माझा प्लॅन पूर्णपणे फसला, मी मान्य करतो. रे पण तो जो कोणी आहे तो का वागतोय असं? त्याचं आपल्या घरच्यांची काय वैर असणार आहे? हा खेळ त्यांच्या बरोबर का? मी आपण मागापासून हाच विचार करायला नाही, पण आपण धीर सोडून चालणार नाही. आपण जर मागं फिरलो ना तर आपल्या घरचे आपल्याला गावणारच नाही. आता काय बी होऊ दे, जोपर्यंत आपण आपल्या घरातल्या तिकडनं बाहेर काढत नाही ना तोवर मी शांत बसणार नाही. नाही नाही, आता कोणीच शांत बसणार नाही. ठरलं तर मग उद्या सकाळी अख्खं जंगल पिंजून काढायचं. तो जो कोणी आहे त्याची माफी मागूयात. का माफी काय येणार? ऐक, आपल्या घरचे सुखरूप बाहेर यायला हवेत. कदाचित तो आपल्याला माफ करेल, तो आपला ऐकेल. ठीक आहे, आत्ता चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. आत्ता सगळ्यांनी आराम करूया. चला. कोण? मी तुझा बाप येतोयस काही थरथर उभा राहतोय? चल बाबा चल.